सरकारला कोण मेलं काय गेलं काय, सरकार लोकांचे पक्ष चोरणं, मत चोरणं, SIR चोरणं आणि आता राम मंदिराचा निधी पण चोरणं हे सगळं करायला लागले पक्षामध्ये. हे बघा, बसून घ्या. चला बसून घ्या. पण अध्यक्ष होते, महाराष्ट्रात माणसं मरायला लागली आहेत, पूर यायला लागले आहे, प्रचंड हानी महाराष्ट्रात व्हायला लागली आहे, पूल पडायला लागलेले आहेत, अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, मॅनहोलमध्ये माणसं जायला लागली आहेत आणि सरकार चर्चा करायला तयार नाही. चुकीचं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. मला दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हे. सभागृह चालू आहे, अधिवेशन चालू आहे, काय महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही संदेश देतो, काय महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी विचारतो. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहात गांभीर्यपूर्वक काम करणं अपेक्षित आहे. आपण जागेवर बसावं. तुम्ही का ढकलतात? आम्ही बसलेलो लक्षवेधीसाठी. तुम्ही सांगा ना की मंत्री नाही आहे, काय झालं, कोण बिमार आहे, तुम्ही का सांगत नाही? हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज. एक कालचा स्थगन आम्ही मांडलेला होता अध्यक्ष महाराज. माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही अल्पसूचना द्या. आम्ही उद्याच अल्पसूचना लावतो. आम्ही कालच्या तारखेमध्ये अध्यक्ष महाराज आम्ही अल्पसूचना दिलेली आहे आणि आपण अल्पसूचना लावली नाही. मग तुम्ही त्या ठिकाणातून जे काय आदेश देतात त्याचं पालन तुम्हीच करत नाही का? अध्यक्ष महोदय, एखादी अध्यक्षांनी गोष्ट कमिट करून जर सभागृहात ऑर्डर ऑफ द डे मध्ये येत नसेल तर हे अतिशय गंभीर आहे. आपल्या सगळ्या सभागृहाचा हा अवमान आहे असं आम्हाला वाटायला लागले. आणि अध्यक्ष महोदय, सरकारला त्याचं देणं घेणं नसेल, पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात माणसं मरायला लागली आहेत, पूर यायला लागले आहे, प्रचंड हानी महाराष्ट्रात व्हायला लागली आहे, पूल पडायला लागलेले आहेत, अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, मॅनहोलमध्ये माणसं जायला लागली आहेत आणि सरकार चर्चा करायला तयार नाही आणि अधिवेशन चालू असताना स्थगन घेत नाही. या स्थगन एवढा महत्त्वाचा दुसरा महाराष्ट्रात कुठलाही प्रश्न नाही, तो तुम्ही काल घेतला नाही. अल्पकालीन चर्चा स्वीकारतो म्हणून तुम्ही सांगितलं, ती आज घेतलेली नाही. म्हणजे एखाद्या प्रश्नाची चर्चा लक्षवेध्या 18-18, 20-20 घेतल्या, पण अल्पकालीन चर्चा घेण्याची बुद्धी जर झाली नाही सभागृहात तर अध्यक्ष महोदय काय आम्ही समजायचं याचं आम्हाला उत्तर द्या. आपण सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करता हे मला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आपण लक्षवेधीच्या पुढे ढकलल्या. सभागृहाची पद्धत अशी आहे की आपण सभागृहाला अवगत केलं पाहिजे की बाबा 3 नंबरची लक्षवेधी मी का घेत नाहीये किंवा नंतर घेतो, 4 नंबरची लक्षवेधी आपण का घेत नाहीये, 5 नंबरची का घेत नाहीये, हे सांगितलं पाहिजे. हे सभागृहाला अवगत केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि आपल्याला पण सेक्रेटरीने सांगितलं पाहिजे. पण त्याही पेक्षा आज महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ होतंय, पाऊस होतोय, पूल वाहत आहेत, कुठे आहेत. आणि म्हणून आम्ही काल 101 जयंतरावांनी विस्ताराने सांगितलेला आहे, 101चा जो प्रस्ताव दिलेला आहे. आज सभागृह चालू आहे, अधिवेशन चालू आहे, काय महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही संदेश देतो, काय महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी विचारतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही चर्चा सरकार गंभीर नाही, पण आपण शब्द दिला होता. आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगतोय की 101ची चर्चा आम्ही घेतोय आणि आपल्या शब्दाखातर आम्ही आमचा स्थगन प्रस्ताव मागे घेतला आणि दिवसभराच्या सभागृहाच्या कामकाजामध्ये आम्ही सामील झालो. अध्यक्ष महोदय, हा व्यक्तिगत आमचा प्रश्न नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि याबाबत सरकार बिलकुल गंभीर नाही. सरकारला कोण मेलं काय गेलं काय, सरकार लोकांचे पक्ष चोरणं, मत चोरणं, SIR चोरणं आणि आता राम मंदिराचा निधी पण चोरणं हे सगळं करायला लागले. भास्कररावने बोलतो. भास्करराव बघा, भास्करराव, आपण मांडलेला मुद्दा अल्पकालीन चर्चा ही उद्या घेण्यात येईल. खालती बसल्याशिवाय मला काही ऐकू येत नाही. बसा, सध्या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू दे. बसून घ्या. देतो लक्षवेधी, देतो सगळं, देतो. सगळं देतो. बसा. नाना भाऊ मला बोलू दे, त्यानंतर तुम्ही बोला. हे बघा, विषयाचं गांभीर्य सभागृहात आपण सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. इकडे पावसावरती
आपण चर्चा करत आहोत, इथे अतिवृष्टीवरती आपण आत्ता बोलत आहोत, त्यात वेगळा मंदिराचा विषय, हा विषय हे सगळं बरोबर नाही, हे अयोग्य आहे. चला पुढे जाऊया आता. चला निलेश राणेजी बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, महोदय, हो अध्यक्ष महोदय, हो बसा ना आता. नाही नाही आता हो बसा. बसून हो घ्या, सागर साहेब बसून बसा घ्या. ना. नाही 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 अध्यक्ष बसून घ्या. महोदय, चुकीचं आहे, चुकीचं आहे. बसून घ्या, बसून घ्या. नाही हे चुकीचं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. मला दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हे. माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे, राज्यात जी परिस्थिती आहे ती चिंताजनक असल्यामुळे आपण अशी वर्तणूक सभागृहात करू नये. आपण सभागृहात गांभीर्यपूर्वक काम करणं अपेक्षित आहे. आपण जागेवर बसावं. सभागृहाची बैठक 5 मिनिटांकरता स्थगित करण्यात येत आहे.